तर राम राम पब्लिक. सकाळी सकाळी चाललो शाळेत नाही हो शेट, आपण चाललो कामाला. कारण की शाळेत कोणी जातं का आता, एका वय राहिलं का शाळेत, त्यात इकडे हॉर्न दाबला आणि आजीने एवढं रागानं पाहिलं ना समाधान बास कधी. मग काय आलो ना गाडी भरायला, डायरेक्ट गाडी भरायला आलो तर रवी आणि आण्या पण सोबतच होता. त्यांचं चाललं हातबीतन गाणे ऐकायचं काम. मग काय तिथून आलो आणि किरण दाद्या म्हणे चला तुम्हाला सगळ्याला चहा पाचतो, आणि फुकटाचा चहा आपण बेणार नाही असं होतच नाही. मग काय तिथून आलो गाडी भरायला, गाडी बिडी भरून झाली. सगळ्यात पहिल्यांदा बसले किरण दात्या गाडी काढायला. गाडी काढणं सगळ्यात अवघड राहतं, तर किरण दात्यांनी घेतली गाडी काढायला. भावानं गाडी तर पहिल्यांदा उचललीच गप्पन कधी. आता किरण दात्याचा झाला नंबर आणि आले गोरख शेठ, आणि गोरख शेठनी पण गाडी काढूनच घेतली, त्यांची पण उचललीच गाडी. त्यानंतर येतो आपला नंबर, आपण पण निघालो असं जोरात निघालो, म्हटलो गाडीवर उचलं. मग आपली गाडी काची उचलली भावानं, एकदम स्मूथ मध्ये निघून आली. त्याच्यानंतर आला संतोष राजदेवांचा नंबर, आणि त्यांनी घेतला गाडीला मोसम घेतल्या गाडीने केला लगेच चाकवर. मग काय भावांनो, पण माणसाने काय हार मारलीच नाही, घेतली गाडी काढून. आणि गाडी काढणं सगळ्यात अवघड राहतं भावांनो. त्यानंतर निघालो आम्ही वणीच्या दिशेने, आणि वणीला जाताच आम्हाला कळालं का आम्हाला वणीला जायचं तर बहादुरीला जायचं होतं. मग काय बहादुरीला गाडी बिडी खाली केली. त्यानंतर आलो इडं आलो. मग तो एवढा खतरनाक व्ह्यू होता ना भावांनो, असं वाटत होतं की इडं थांबून घ्यावं. पण काय घरचे आपली कामाला वाट पाहत होते, म्हणे चाल मुरघास भरायचा आहे. मग काय मुरघास भरायला थोडी मदत केली, आणि संध्याकाळ झाली सगळे शाकायला बसले. मग काय आता भेटूया उद्याच्या ब्लॉगला.